नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजपर्यंत आपण सखी सह्याद्रीच्या माध्यमातून अनेक विषय हाताळायचा प्रयत्न केला. जन आंदोलन किंवा लोकांना जागृत करण्याचं हे अत्यंत प्रभावी माध्यम समजलं जातं. या माध्यमाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग समाजामध्ये जे काही घडतंय त्याचं प्रतिबिंब ह्या माध्यमातून व्हावं अशीही आपण आजवर काळजी घेतलेली आहे आणि असाच मानस आजही आमचा आहे. म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, रूप कोई सलोनी परेगा, इनसे सीखा सबक जिंदगी का, बेटियां तो है लम्हा खुशी का, ये अगर है तो रोशन जहां है, ये जमीन है आसमां है वजूद इनसे ही आदमी का, बेटियां तो है लम्हा खुशी का, इनसे इनकी सदाएं न छीनो, इनसे इनकी अदाएं न छीनो, हक इन्हें भी तो है जिंदगी का, बेटियां तो है लम्हा खुशी का, बेटियां तो है लम्हा खुशी का. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ह्या विषयाला एका गंभीर चर्चेच्या स्वरूपात पण त्याच वेळेला थोडंसं जर प्रत्येकाने त्याच्यात सहकार्य केलं तर आजचा जो गंभीर विषय आहे तो हा म्हणता म्हणता नाहीसा होईल आणि अशीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपण ज्यांना सहभागी करून घेतलंय त्यांचं आपण स्वागत करूया. त्या आहेत डॉक्टर सुधा कांकरिया. नमस्कार सुधाताई. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. सुधाताईंच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की 30 वर्षापूर्वी जेव्हा की सोनोग्राफीची मशीन सुद्धा उपलब्ध नव्हती त्या काळामध्ये ह्यांनी अगदी अचूक हेरलं की मुलींची संख्या खरोखरच कमी होतीये आणि ह्याच्या मागे काहीतरी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक असं कारण दडलेलं असलं पाहिजे. त्याच्यावर त्यांनी सखोल अभ्यास केला. अभ्यास करता करताच त्यांनी एक जन चळवळ उपस्थित केली आणि ह्या चळवळीच्या उद्गात्या किंवा चळवळीच्या प्रवक्त्या अशा त्या ठरलेल्या आहेत. आज इतके वर्ष त्या 30 वर्ष काम करतायत. कामाचा अतिशय प्रचंड अनुभव आहे. अनुभवाच्या बरोबरच त्यांनी स्वतः एक 11 कलमी कार्यक्रम चालू केला. ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या प्रत्येक घरात पोचल्या असं म्हणायला हरकत नाही. अनेक पुरस्कारांनी सन्मानित, ह्या विषयावर अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. तेव्हा त्यांच्या ह्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे. हा एक आत्मपरीक्षणाचाही भाग आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम बघतो त्यावेळेला आपण नेमकं काय करू शकतो ह्याचाही एक थोडासा कुठेतरी उजेड आपल्या प्रत्येकाच्या मनात पडतो आणि म्हणूनच तुमचा सहभाग सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. अर्थातच तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050, 24988050. सुधाते, जेव्हा मी असं म्हटलं ना की 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला खरोखरच आमच्या कोणाच्याही मनामध्ये ह्या शंकेची पाल सुद्धा चुकचुकली नव्हती की अशा पद्धतीत काहीतरी होण्याचा एक गंभीर प्रकार आपल्या सगळ्याच देशामध्ये घडतोय, त्यावेळेला तुमचं लक्ष ह्या बेटी बचाव ह्या प्रकाराकडे गेलं. तर ते नेमकं कसं गेलं किंवा तुमच्या कार्याचा एक थोडासा आढावा आम्हाला देऊ शकाल का? 30 वर्षापूर्वी खरं म्हणजे लिंग निवड अशा कायबद्दल तंत्रज्ञान पण त्याचा काही बोलबाला नव्हता. पण असा एक प्रसंग असा घडला की माझ्या हृदयाला तो अगदी चटका लागून गेला आणि त्यानंतर मी वैयक्तिक पातळीवर हे कार्य सुरू केलं. त्याचं फार पूर्वीचं डॉक्युमेंटेशन माझ्याकडे नाही, पण 2001 पासूनचं आहे. तर आपण स्लाइड शोच्या माध्यमातून ते पाहूयात. जरूर.
आपण पाहतो आहे की इथे भारताचा नकाशा आहे आणि भारताचा सेक्स रेशो 2001 आणि 2011 यापुढे कसा घसरत चाललेला आहे आपल्या लक्षात येते. हा महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलेलं आहे की 2011ला आता 894 फक्त सेक्स रेशो आपल्याला इथे दिसतोय आणि यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन निर्माण झालेले आहेत की एकाच महिलेला अनेक पुरुषांबरोबर लग्न करावे लागलेलं आहे. आपण खालचं चित्र पाहतोय की 200 कुटुंबांमध्ये फक्त 2 मुली जन्माला आलेल्या आहेत. पंजाबमध्ये स्त्री भ्रूणांनी भरलेल्या विहिरी सापडलेल्या आहेत. लहान मुलीवर झालेले अत्याचार आपल्याला दिसत आहेत. हरियाणामध्ये लडकी दो वोट लो अशा प्रकारचा नारा केलेला आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या केलेली आहे. हे सगळं पाहता कॉम्प्लिकेशन पाहता मग बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ ही सुरू झाली आणि त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये विवाह सोहळ्यातून, डोहाळ जेवणातून, हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून, सण उत्सवातून, कविता, पथनाट्य, नाटिका, पुस्तक, कॉलेजमधील गॅदरिंग, गणेश मंडळातून प्रबोधन अशा माध्यमातून प्रबोधन आणि लोकशिक्षण चालू केलं. बेटी नाही तो बहू कहाँ से लाओगे, स्त्री जन्माचे स्वागत करा, मार्गदर्श, प्रिय गोडुलीत अशा प्रकारे पुस्तकातूनही ते पुढे आलं. नंतर अनेक प्रकारच्या रॅली असतील, अहिंसा रॅली आहे, पायी शक्ती ज्योत आहे किंवा त्यानंतर मिसिंग डॉटर्स ऑफ इंडिया एक प्रकारची समिती ही इनरव्हील आणि लायन्स क्लब आहे, रोटरी आहे, हे सगळे इंटरनॅशनल पातळीवर या ज्या संघटना आहेत त्याची मिसिंग डॉटर्स ऑफ इंडियाची जबाबदारी मी घेतली आणि मग ते महाराष्ट्रभर आणि नंतर भारतभर हा प्रवास सुरू झाला. त्याच्यासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम बनवण्यात आला. अशा प्रकारचा हा तो 11 कलमी कृती कार्यक्रम आहे आणि त्यानंतर हा जो कामाचा आढावा आहे हा शासनाच्या पण लक्षात आला की याच्यातून चांगला परिणाम होतोय, प्रबोधन होत आहे, लोकशिक्षण होत आहे, लोक सहभागी व्हायला लागले आहेत, खरं म्हणजे लोक आंदोलन उभं राहत आहे. म्हणून राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं एक पत्र जारी करण्यात आलं आणि त्यामुळे सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व सर्व जिल्हा शल्यचिकित्सक महाराष्ट्राचे यांच्या सहकार्याने हा राज्यभर 11 कलमी कृती कार्यक्रम राबवण्याची संधी मला मिळाली. अशा प्रकारची मीटिंग ज्याच्यामध्ये सर्व DHO, सर्व CS, सगळे CO उपस्थित होते आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचा सेक्स रेशोचा अभ्यास करण्यात आला. त्या सेक्स रेशोच्या अभ्यासामध्ये ग्रीन झोन आहे, येलो झोन आहे, रेड झोन आहे अशा 3 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि जो रेड झोन आहे, डबल रेड झोन आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून मग गाव पातळीवर समितीचं नियोजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, पोलीस पाटील आहेत, शिक्षक आहेत, अंगणवाडी ताई आहेत, ANMs आहेत आणि मेडिकल ऑफिसर्स आहेत. या सगळ्यांची एक समिती बनवून त्यांच्या सगळ्या राज्यभर त्यांचं एक प्रशिक्षण कार्य घेण्यात आलं. हा आपण पाहतोय 11 कलमी कार्यक्रमाचं प्रशिक्षण होते आणि राज्यभरातल्या सगळ्या ग्रामसभांना आव्हान केल्यानंतर राज्यातली सगळ्या ग्रामसभांनी शपथ घेतली, सामूहिक शपथ घेतली की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू आणि तशा प्रकारचा ठराव पण घेण्यात आलेला आहे. पहिल्याच जेव्हा प्रशिक्षण झालं तेव्हा एकदम 677 गावांनी अशा प्रकारचा निर्धार पहिल्याच भेटीमध्ये केलेला आहे. नंतर नवजात मुलीला गावातच कायम ठेव, फिक्स डिपॉझिटची पण योजना सुरू झाली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि PSC मध्ये लक्ष्मी आली घरा असा सेक्स रेशो दर्शवणारा असा बोर्ड लावण्यात यावा असं आपण सगळ्यांना सूचित केलं होतं. त्याप्रमाणे सगळे बोर्ड सगळीकडे लागण्यास सुरुवात झाली. मुलीच्या जन्माचा स्वागत सोहळा व्हायला लागला. त्याच्यानंतर उसाच्या फळातच चिमुकलीचा झाला नामकरण सोहळा. तर ही अत्यंत दुःखद अशी एक कहाणी आहे की उसाच्या फळामध्ये कालच बाळंतीण झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच ती छोट्या बाळाला त्या आपण इथे पाहतोय झोका त्याच्यामध्ये ठेवून ती लगेच कामाला लागली. ती अगदी करुण अशी कहाणी होती. तिथे आम्ही गेलो, त्यांना मदत केली आणि नंतर ती आता व्यवस्थित आहे. फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे हा 4था कलम आहे आणि 5वा कलम आहे की मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. म्हणजे मुलगा किंवा मुलगी जन्मणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं पण त्याविषयी खूप गैरसमज समाजामध्ये आहेत. ते गैरसमज टाळण्यासाठी अशा प्रकारचं 5व्या कलमद्वारे लोकशिक्षण दिलं जातं. त्यानंतर अनेक ठिकाणी मुलीचं नाव नकोशी ठेवलं जातं. त्या नकोशीचं नामकरण करणं, तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि भविष्य काळामध्ये तिला स्वावलंबी बनवणं यासाठी नकोशीला करूया हा विषय हा 6वा कलम घेण्यात आला. हे नकोशीच्या आपण काही बातम्या इथे पाहत आहोत आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत, विद्यापीठं आहेत, युवक संघटना आहे, नेहरू युवा केंद्र आहे. त्यांना सगळ्यांना मिळून युवकांचा सहभाग याच्यामध्ये हवा यासाठी कार्यशाळा सुरू झाल्या. आपण पुणे युनिव्हर्सिटी पाहिली, ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर पाहत आहोत. हे NCC स्टुडंट याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, नेहरू युवा केंद्र याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यानंतर 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. त्याची सुरुवात वधूवर परिचय मेळाव्यापासून करण्यात आली
काही फार पूर्वीचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपण पाहत आहोत की 8वा फेरा प्रत्यक्ष घेण्यात आलेला आहे. सगळ्या वधूवरांचं समुपदेशन केलं जातं, याविषयी माहिती सांगितली जाते, नंतर त्यांना 8वा फेरा समजून सांगितला जातो आणि मग प्रत्यक्ष रूपामध्ये 8वा फेरा घेतला जातो. त्याचा मंत्रही आपण बनवला की लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आणि हा 8वा फेरा देशभर असा लोकप्रिय झाला की राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयांनी अशा सूचना जारी केल्या की प्रत्येक लग्न हे 8वा फेरा घेऊन व्हावेत आणि बेटी बचाव हा संदेश प्रत्येक घराघरात जावेत, अशा प्रकारच्या सूचना राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या. दुसरं चित्र आपण पाहतोय की हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी 8व्या फेऱ्यासाठी अनुदान जाहीर केलं. म्हणजे हा जो 8वा फेरा आहे देशभर आता चांगल्या प्रकारे रूप घेत आहे आणि जवळपास 10,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी 8वा फेरा घेतलेला आहे. नंतर डोहाळ जेवणाच्या माध्यमातून, ANC ट्रॅकिंगच्या माध्यमातून गरोदर मातांची नाव नोंदणी करणे, त्यांचं सामुदायिक डोहाळ जेवण अरेंज करणं, कुपोषण मुक्त भारत आहे, गर्भसंस्कार आहे, स्त्री जन्माच्या स्वागताची भूमिका आहे, यातून तयार करणे आणि त्यांना शपथ अशी ते घेतात की आम्ही लिंग परीक्षण करणार नाही आणि स्त्री जन्माच्या स्वागताची भूमिका आम्ही तयार करू. त्यानंतर 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप वरदान. त्याच्यामध्ये सगळे सोनोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सगळे मेंबर्स यांच्यासाठी त्यांचाही सहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे. थोडंसं मला थांबावं लागतंय कारण बुलढाण्याहून आपल्याला हेमंत यांचा फोन आहे. ओके. बघूया त्यांना काय विचारायचं. ओके ओके ओके. हॅलो हॅलो, बोला. मी संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथून बोलतोय, हेमंत मुस्कर. बोला. तर मॅडम मला असं विचारायचं आहे की आमचा जो भाग आहे संग्रामपूर, तर त्याच्यासाठी आदिवासी इलाक्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही म्हणजे मुली बचावासाठी काही उपाययोजना करता येतील का या आमच्या भागासाठी, आदिवासी भागासाठी? त्यांचा प्रश्न बरोबर आहे की आदिवासी भागामध्ये अजूनही म्हणावं तितका ह्याचा प्रसार झालेला नाहीये. तर आदिवासी भागासाठी असं काही वेगळं तुम्ही करू शकाल? नमस्कार भाई साहेब. खरं म्हणजे आदिवासी लोकांबद्दल मला खूप आदर आहे, कारण सेक्स रेशोचा जर आपण अभ्यास केला तर शहरीपेक्षा ग्रामीण भागात आणि ग्रामीणपेक्षा आदिवासी भागामध्ये सेक्स रेशो चांगला आहे. फक्त आदिवासी भागामध्ये कुपोषणाचा एक थोडा प्रश्न आहे आणि बालविवाहाचा एक थोडासा प्रश्न आहे. आताच मध्यंतरीच्या काळामध्ये आदिवासी वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आता आपण चित्र पाहिलं, मी गेले होते, त्याविषयीची चर्चा पण झाली. आणि आता एक आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा पण संपन्न झाला, त्याच्यामध्ये 8वा फेराही घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्याच एकाने तो आयोजित केलेला होता. तर आदिवासी आपल्या भगिनींसाठी चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि त्यांच्यासाठी पण म्हणजे सुकन्या भाग्याची योजना आहे, त्या योजनेवर आपण आता पुढे येणारच आहोत की कशा कशा योजना आहेत आणि त्याचा कसा कसा लाभ घेता येईल. आपण जे दाखवत होतात त्याच्यापैकी काही शिल्लक राहिले का थोडंसं? आता हे 11वा कलम आहे, सामूहिक शपथ आहे. तर सामूहिक शपथीच्या माध्यमातून एक समाजमन तयार करायचं. आपण आता हे चित्र जे पाहतोय की 25,000 नागरिकांनी एकाच वेळी स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ घेतली. त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या निमित्ताने आव्हान केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये ते घ्यावं आणि बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये असं चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. हे वारकरी सुद्धा बंधू भगिनी याच्यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. नंतर अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या ठराव करून घेण्यात आले. ग्रामपंचायतीचा ठराव आहे, ग्रामसभेचा ठराव आहे, कॉलेजचा ठराव आहे, नंतर पतसंस्थांच्या इन्व्हॉल्व करून त्यांना पण याविषयीचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. त्यामुळे हा पतसंस्थेचा ठराव आपल्या समोर आहे, हा साखर कारखान्याचा ठराव आहे, हा मेडिकल असोसिएशनचा ठराव आहे, हा शाळेचा ठराव आहे. म्हणजे आपल्या जन्माला येणाऱ्या आलेल्या भगिनींचं स्वागत आपण 1 रुपयाची जादू योजनेने करायचं आहे. NGOचा ठराव आहे, युवकांचा ठराव आहे, लक्ष्मी फाउंडेशनचा ठराव आहे, महिला मंडळांचा ठराव आहे. हे सगळं करत असताना मला असं वाटतं की स्त्री भ्रूण हत्येची मूळ कारणं काय सापडली तुम्हाला, की का करावीशी वाटते तशी? खरं म्हणजे जर पाहिलं तर आपली सामाजिक स्थिती जी आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्यामुळे मुलगाच हवा हट्टाच आहे, मुलीला मिळालेली दुय्यम वागणूक आहे, महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक असुरक्षितता आहे, हुंड्याची पद्धती आहे,
मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक आहे अशी चुकीची भावना आहे, गर्भनिधनाची सहज आणि परवडण्याजोगी उपलब्धता आहे, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता आहे, काही राज्यांमध्ये असणारे 2 अपत्य धोरण आहे आणि महिलांचं वस्तू म्हणून झालेलं बाजारीकरण आहे. अशा कारणांमुळे ही स्त्रीभ्रूण हत्या आपल्याला झालेली इथे दिसून येते आहे. पण स्त्रीभ्रूण हत्या होते हा एक भाग आहे, हे काही नवीन नाहीये. आता कसं झालंय की आपण जसं म्हणतो की तंत्रज्ञानाने जशी प्रगती केली तसं आताच तुम्ही म्हणाला ते जास्त सोपं झालं. तर हा जो प्रकार आहे हा मानसिकतेचा आहे. शेवटी मानसिकता, सामाजिकता, याच्यामध्ये थोडी शिक्षणाची जर भर पडली तर ह्या गोष्टी थोड्या कमी होतील असं तुम्हाला वाटतं का? कारण एक सर्वेक्षण असं सांगतं की शिक्षणाने याच्यात फारसा फरक पडत नाही. तर तुमचा अनुभव काय सांगतो? बरोबर आहे. आणि हे जे आपण म्हणता की मध्यंतरी एक सर्वेक्षण असं करण्यात आलं की स्त्रियांची शिक्षण घेतलं आणि आताच होणाऱ्या ज्या काही स्त्री भ्रूण हत्येमुळे झालेले जे गर्भपात आहेत त्यांचा विचार केला तर शिक्षण आणि काही फरक पडला असं त्याच्यामध्ये काही दिसून आलेलं नाहीये. कारण काय आहे की पुरुष प्रधान संस्कृती आणि मुलगी नको ही भावना आणि स्त्रीला मिळालं हे दुय्यम म्हणजे वातावरण, सामाजिक वातावरण, यामुळे त्यात काही फरक पडत नाहीये. तर मुख्य म्हणजे माणसातल्या मनाचा जो विचार आहे स्त्री पुरुष समानतेचा असायला हवा. आणि म्हणतो ना आपण की सहजीवनाची गाडी दोघांच्या एकमेकांच्या सोबत एकमेकांना मदत करून पुढे जायला हवी आणि स्त्री पुरुष समानता आल्यानंतरच हा प्रश्न सुटेल. कसं झालंय की सगळ्यांच्या मनामध्ये ही मुलींविषयी दुय्यम भावना ही भावना आहे आणि त्याला ही तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. त्यामुळे दोघांची हात मिळवणी झाली आणि त्यामुळे हे सगळे गुंतागुंतीचं असं चित्र निर्माण झालेलं आहे. पण आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरनं खूप तळागाळापर्यंत हे आंदोलन गेलेलं आहे. तर तळागाळापर्यंत आंदोलन काय होतं की आपण एक ग्रुपमध्ये असतो त्यावेळेला आपण काहीतरी एक मान्य करतो. बरोबर. आपण आपल्या स्वतःच्या अशा एका वेगळ्या कौटुंबिक वातावरणात आलो की तो संपूर्ण जी एक मानसिकता असते ती पूर्णपणाने बदलून जाते. तेव्हा त्याचा आपण ज्याला म्हणतो ना पाठपुरावा करणं, तर ह्या पाठपुराव्यामुळे खरोखर समाजात काही बदल घडतायत असं तुमचं म्हणणं? हो. आता आपण बदल स्लाइड शोच्या माध्यमातून पाहूयात. जसं मी अनेक प्रकारचे ठराव आपल्याला सांगितले तसा हा बचत गटाचा ठराव आपल्याला दिसतोय, गणपती मंडळाचा दिसतोय, रेडिओच्या श्रोत्यांचा ठराव दिसतोय, युवती मंचचा दिसतोय, वारकऱ्यांचा दिसतोय आणि आता हळूहळू मुलींची संख्या वाढतीये, कळ्या उमलण्याचे प्रमाण थोडेसे वाढले आपल्याला दिसतंय. त्यानंतर हे 2013ची सेक्स रेशो आहे, याच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते मुलींच्या संख्यांची आणि आता म्हणजे 2014-15चा हा ॲव्हरेज जर सेक्स रेशो आपण पाहिला तर तो 921च्या घरात जातोय. म्हणजे आता समाधानकारक आहे. थोडीशी एक सुधारणा होती असं तुम्हाला वाटतंय का? आणि ते होत असेल तर आत्ताच तुम्ही म्हणाला की फारसं जसं आहे की शिक्षणाने काही एक मर्यादा असतात शिक्षणाला. शेवटी तुम्हाला आतून बदलायचं असेल तर ते पटावं लागतं. बरोबर. तर तुमचा अनुभव असा आहे का की जेव्हा तुम्ही काही सांगायचा प्रयत्न करता त्यावेळेला विरोधही होत असेल तर तो विरोध पचवून पुढे जाणं ह्याला जनआंदोलन म्हणतात. बरोबर. तर त्या प्रमाणात तुम्ही काय सांगू शकता? मला असं वाटतं की विरोधाबद्दल आपण बोलू नये कारण निगेटिव्ह गोष्ट बोलल्यानंतर निगेटिव्ह सुद्धा विरोध हा होणारच. एक मानसिकता असते ती तुम्हाला बदलून तुम्ही जेव्हा शिफ्ट करत असता त्यावेळेला ते इतकं सोपं नसतं. आणि आता वातावरण हे सकारात्मक वातावरण झालेलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याची भूमिका तयार होऊ पाहत आहे. सुधाताई, सुरेखा यांचा फोन आहे, त्या पुण्याहून बोलतात. राईट. हॅलो. हा मॅडम. हा बोला सुरेखाताई. कार्यक्रम याबद्दल तुमचं अभिनंदन. हॅलो. नमस्कार, बोला. नमस्कार ताई. हा. आणि तुमचा जो मिरवला कार्यक्रम झाला ना नगर जिल्ह्यात, तर तिथं माझी मावस बहीण गेली होती. खूप छान कार्यक्रम झाला. ओके, थँक्यू. आम्ही आता आहे ना पुण्यात वाघोलीला राहतो. इथं उंड मॅडम म्हणून येतं. त्यांनी आणि आम्ही स्त्री भ्रूण हत्येवर खूप छान कार्यक्रम सादर केला. व्हेरी गुड. तर आमच्या इथल्या भरपूर बायकाही गोळा झाल्या होत्या. तर याबद्दल आणखी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? नमस्कार सुरेखाताई, तुम्ही फार छान काम करताय, तुमचं अभिनंदन आहे. आपली जी काही महिला मंडळ आहे तर मी अशी आपल्याला विनंती करेल की आपल्या भागामध्ये ज्या गरोदर माता आहेत आणि ज्यांना पहिली मुलगी आहे तर त्यांच्याकडे आपल्याला विशेष लक्ष देता येईल, त्यांच्यावर विशेष प्रेम करता येईल आपल्याला, असं म्हणायला हरकत नाही. तर त्या सगळ्या गरोदर मातांची
नावनोंदणी होती आहे का आपल्या म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटरला, त्यानंतर त्यांना व्यवस्थित सगळी सुविधा मिळतीये का, आणि त्यांचं थोडंसं त्यांच्याशी मैत्री करून, त्यांच्या फॅमिलीशी मैत्री करून, कारण पहिली मुलगी असल्यानंतर दुसऱ्या वेळेस त्या लिंग परीक्षणाला जाणार तर नाहीत ना, एकतर त्यांची भूमिकाच अशी तयार केली पाहिजे की त्या लिंग परीक्षणाला जाणारच नाहीत, आणि त्यानंतर मग सगळ्यांचं मिळून एक सामुदायिक डोहाळ जेवण आपण करून गर्भसंस्कार आहेत किंवा स्त्री जन्माच्या स्वागताची भूमिका आहे किंवा कुपोषणमुक्त भारत आहे याविषयी आपण त्यांची भूमिका तयार करू शकतो. आणखीन अशी गोष्ट आहे की जननी शिशु सुरक्षा योजना आहे की ती गरोदर मातेला ती लाभ देणारी आहे, तर त्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे आणि याच्यासाठी तुम्हाला अंगणवाडी ताई मदत करतील, ANM मदत करतील, तिथले मेडिकल ऑफिसर आपल्याला मदत करू शकतील. तर या सगळ्यांच्या कॉर्डिनेशनमुळे आपल्याला करता येऊ शकेल. आणखीन म्हणजे की हे आपण सगळं करत असताना की स्त्रीने स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्त्रीने स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जरी आपल्याला बदलता येतोय का हे पण आपण पाहिलं पाहिजे. कारण काय होतं की आपण एखाद्या घरी बाळ झालं म्हणून पाहायला गेलो तर आधी तिची तब्येत कशी आहे, बाळाची तब्येत कशी आहे असं न विचारता सर्वसाधारणपणे असं लक्षात येतं, अगं बाई काय झालं, म्हणजे मुलगा नाही झालं का, अच्छा मुलगी झाली का, म्हणून असं चेहरा पाडला जातो. तर तसं न होऊ देता की आपण स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्या दृष्टीने बदलला पाहिजे आणि स्त्रीने स्वतःकडे पाहण्याचाही दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण खरं म्हणजे स्त्रीकडे एवढी क्षमता आहे, शक्ती आहे, म्हणजे निर्माण करण्याची शक्ती आहे, मातृशक्तीचा आविष्कार आहे, पण ती स्वतःकडे पाहताना फार इन्फिरियरली पाहते. तर तिने स्वतःचाही दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि यासाठी म्हणून तुम्ही काम करा. आणि त्यासोबतच तुमच्या या चळवळीमध्ये महिलांसोबत पुरुषांना पण घ्या, कारण पुरुषांचा सहभाग त्याच्यामध्ये आवश्यक आहे. कारण पुरुषांनी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलला पाहिजे, एकमेकांना पूरक असला पाहिजे. आणि यासाठी म्हणून मुद्दामच शी फॉर ही आणि ही फॉर शी असा एक कन्सेप्ट घेऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत की याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत आणि एकमेकांच्या आधाराने, एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या जीवनसाथीचा सपोर्ट घेत आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची आहे. मध्यंतरी एक सर्वेक्षण झालं, तरच समाज पुढे जाईल, तरच समाज पुढे जाईल. डॉक्टर वैशाली आपल्याशी बोलतात, नागपूरहून बोलतात, बघूया त्यांना काय म्हणायचं. डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम नमस्कार. आपल्याला मला असं विचारायचं आहे की एक लग्न सोहळा दिवसेंदिवस वाढतं लग्नाच्या खर्चाचं प्रमाण आणि त्यामुळे सुद्धा स्त्री भ्रूण हत्यांवर परिणाम होताना दिसतो आहे. म्हणजे एक लग्न सोहळा हा 10 भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या घडवतो आहे असं मला थोडं निदर्शनास येत आहे. तर या संदर्भामध्ये आपण चळवळ कशी काय उभारू शकू या संदर्भात मला आपल्याशी बोलायचं. अत्यंत योग्य असा प्रश्न आहे. खरं म्हणजे विवाह सोहळा हा करार नसून हा एक संस्कार आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या विवाह सोहळ्यामध्ये हुंडा दिला नाही घेतला पाहिजे आणि घेतला पण नाही पाहिजे, म्हणजे हुंडा देणे घेणे हे थांबलं पाहिजे. बालविवाह पूर्णतः थांबले पाहिजेत. विवाह करत असताना की जो काही बडेजाव केला जातो, जो काही दिखावा केला जातो तो पण थांबला गेला पाहिजे. सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा घेतला गेला पाहिजे. आणि त्यासोबतच पती आणि पत्नीने एकमेकांना समानतेची वागणूक भविष्य काळामध्ये कसं मिळेल आणि सहजीवन कसं परस्परांच्या सोबत राहून आनंदी होईल याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने विवाह सोहळा या माध्यमातून एक सांस्कृतिक जडणघडण आपण करू शकतो आणि त्यातून फार चांगला बदल आपण घडवू शकतो. सुधाताई, तुम्ही एक स्वतः डॉक्टर आहात, मेडिकल नेत्रतज्ञ आहात, तुम्ही अत्यंत चांगली दृष्टी समाजाला देताय. या माध्यमातून मला असं विचारायचं आहे की जेव्हा डॉक्टर असं आपण म्हणतो, तंत्रज्ञान आणि डॉक्टर यांचा कुठेतरी एक वाईट मिलाप झाला आणि त्याच्यातनं सुद्धा हे सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. डॉक्टरांनी घ्यायची काळजी किंवा जो एक कायदा निघालाय तर त्या कायद्याविषयी आणि थोडं डॉक्टरांच्या विषयी तुम्ही सांगू शकाल का की त्यांनी, खरं म्हणजे हे सगळं त्यांच्या हातात बऱ्याचशा प्रमाणामध्ये असतं की ह्या गोष्टी त्यांनी एनकरेज करू नयेत किंवा ह्या थोड्याशा गोष्टींना खतपाणी घालू नये, ह्या दृष्टीने तुम्ही काय म्हणाल? अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे डॉक्टर हा देवमाणूस मानला जातो आणि रक्षण करण्याचं हे त्यांचं काम आहे. डॉक्टरांकडे पेशंट आल्यानंतर त्या पेशंटचं काउन्सिलिंग करणं, त्यांना समजून सांगणं, त्यांना योग्य सल्ला देणं हे डॉक्टरांचं काम आहे आणि बहुतांशी डॉक्टर ते करतात. पण काही मोजके डॉक्टर आहेत की जे अशा पद्धतीच्या
वाईट कर्मामध्ये सहभागी होतात आणि ते रक्षक नसून भक्षक होतात. ही फार खेदाची बाब आहे आणि फार वाईट गोष्ट आहे. तर आपण कायदा पाहूया की काय नेमका तो कायदा आहे. तर तुम्हाला तोच- 1 मिनिट मी थांबवते, हो. कारण रवींद्र आपल्याशी बोलतायत हो. नाशिकहून. बघूया अगदी, त्यांना काय अगदी. म्हणायचंय. नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतो. हं. सुधाताई, मी प्रॉपर अहमदनगरचा आहे ओके. आणि आपल्या क्लिनिकमध्ये आपल्याला भेटलेले आहे आय संबंधित. ओके ओके. आपले एक लेखिका म्हणून, कवयित्री म्हणून आणि नेत्रतज्ञ म्हणून जेव्हा साहित्य योगे आलाय आणि आपल्या योगदानाबद्दल एक नगरकर म्हणून खूप अभिमान आणि कौतुक वाटते मला. थँक्यू. माझे 3 प्रश्न आहेत सुधाताई हो, आपल्याला. हो, सांगा. पहिला प्रश्न असा आहे की या कार्याची प्रेरणा आपल्याला नक्की कुठून मिळाली? दुसरं म्हणजे असं की या मोठ्या सामाजिक कार्याबद्दल एखाद्या मान्यवर अशा समाजसेवकानं आपल्याला दिलेली साथ मला नक्की ऐकायला आवडेल. आणि तिसरं असं की एक गृहिणी म्हणून, एक डॉक्टर म्हणून आणि एक समाजसेविका म्हणून आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील 3ही भूमिका बजावताना सांगड कशी करता? धन्यवाद. थँक्यू. त्यांचा जो पहिला प्रश्न होता तो होता की या कार्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? कार्याची प्रेरणा मला जसं 30 वर्षापूर्वी एका पेशंटकडूनच मिळालेली आहे. प्रेरणा म्हणण्यापेक्षा एक अगदी हृदयाला चटका लागणारी अशी घटना घडली आणि त्यातून मी असं ठरवलं की नाही, आपल्याला याच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे आणि तिथून मी या कामाला सुरुवात केली आणि कामाचा प्रवास, आपण धावता प्रवास आत्ताच पाहिलेला आहे. दुसरा प्रश्न होता की मान्यवरांनी तुम्हाला दिलेली दाद अशी त्यांना ऐकायला आवडेल. हो, अगदी मी सांगते की लहान मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू हे माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. परंतु एक निर्मल ग्राम पुरस्कार मला मिळाला अब्दुल कलाम यांच्या हस्ते. राष्ट्रपती तेव्हा होते सर आणि प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या. त्यांनी माझ्या कार्याचं कौतुक केलं. अण्णा हजारेंनी कार्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले. सिंधुताई सपकाळनी पण कौतुकाची थाप दिली. यानं आशा आणि आपण स्वतः माझं आत्ताच कौतुक केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्यांचा जो तिसरा प्रश्न होता की एक गृहिणी, एक डॉक्टर आणि एक समाजसेविका, या तिन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळता? खरं म्हणजे त्या सांभाळावे लागत नाही, ते सहजतेने होतं. कारण मनामध्ये एक भावना आहे, मनामध्ये एक स्फुल्लिंग आहे. त्यामुळे त्या त्या पातळीवर त्या त्या भूमिकेमध्ये जाऊन आपण ते करत आलेलो आहे. आणि मला वाटतं हे मीच नाही, प्रत्येक स्त्री करते, कारण तिची ही कर्तबगारी असते. स्त्रीला उपजत असा एक सिक्स सेन्स निसर्गाने दिलेला आहे. तिच्यामध्ये संख्या वाढायला पाहिजे, वाढायलाच पाहिजे. जेव्हा आपण तंत्रज्ञान, डॉक्टर म्हणतो आणि कायदा, असं सगळ्यांचा एकंदर मिलाप झाला तर या गोष्टीवरती नक्कीच मदत होऊ शकेल. तो कायदा नेमका काय? PCPNDT नावाचा तो कायदा आहे की महाराष्ट्रामध्ये, तो देशामध्ये सर्वात आधी महाराष्ट्रात सुरू झाला 1988 साली. त्याच्यानंतर 1994 साली तो सगळ्या देशभर लागू गेला. त्याच्यामध्ये काही 2003ला सुधारणा झाल्या आणि मग तो PCPNDT कायदा म्हणून सगळ्या देशभर तो लागू झालेला आहे. त्याची कडक अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये होत आहे, देशामध्ये सुद्धा आता होत आहे. फुल फॉर्म सांगा ना जरा, प्री कॉन्सेप्ट. प्री डायग्नोस्टिक, प्री नेटल, गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र गर्भलिंग नियम प्रतिबंध कायदा 1994 असा तो पूर्ण त्याचा आहे की, आणि तो सगळ्या देशामध्ये चांगल्या प्रकारे आता लागू होत आहे आणि त्यामुळे कंट्रोल हा त्या सगळ्या केंद्रांना चांगल्या पद्धतीने आता आलेला दिसतोय आपल्याला. आपण जेव्हा असं म्हणतो की तुम्हाला असं आढळलंय का की ज्यांच्याकडे शिक्षणाची परत जास्ती आहे किंवा ज्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे, अशा लोकांच्या मध्ये स्त्री भ्रूण हत्येची मानसिकता नाहीच आहे असं म्हणता येईल? नाही, अजिबात नाही. उलट ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, त्यांना माहिती जास्त असते, त्यांना ज्ञान जास्त असतं, कुठे सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे, कुठे आपण काय करू शकतो. आणि उलट जसं पाहिलं तर शहरी भागामध्ये आणि आर्थिक स्थिती जिथे जास्त आहे तिथे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त झालेलं आपल्याला दिसत आहे. त्याच्यात त्यांना कंट्रोल करण्यासाठी हा PCPNDT कायदा तर आहेच आहे, त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने एक हेल्पलाईन दिलेली आहे. ती हेल्पलाईन आहे 1800-233-4475. तर या हेल्पलाईनवर आपण कळवू शकतो की अमुक अमुक ठिकाणी असं असं होतंय आणि त्याची योग्य ती दखल घेतली जाते. अजून महाराष्ट्र शासनाच्या वतीने www.amchimulgi.gov.in
अशा प्रकारचं एक वेबसाईट आहे. तिथं जाऊन सुद्धा आपण माहिती सांगू शकतो, तक्रार करू शकतो. याशिवाय आपण खबरी योजना सुद्धा आहे, तर या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे शासनाला सहकार्य करता येतं. एक नागरिक म्हणून आपण ते सहकार्य करू शकतो आणि ही चळवळ आणखीन पुढे नेऊ शकतो. डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यासाठी थोडं टेक्नो सॅव्ही असणं गरजेचं आहे, म्हणजे तंत्रज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पण समजा मला असं आढळलं की कुठेतरी ह्या कुटुंबामध्ये असं काहीतरी घडतंय, तर पहिलं आपण काय करू शकतो? सर्वात पहिले जी हेल्पलाईन दिलेली आहे त्या हेल्पलाईनवर फोन करायचा आहे. तिथं इथे पोलीस मदत करू शकत नाहीत का? नाही, कारण पोलिसांना याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ठेवलेलीच नाहीये. याच्यासाठी समुचित अधिकारी म्हणजे अप्रोप्रिएट अधिकारी आहेत की समजा शहरामध्ये असतील तर तिथे महापालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊन तक्रार करू शकतो. सिव्हिल सर्जनकडे तक्रार करू शकतो. ग्रामीण भागामध्ये ग्रामीण रुग्णालय असतं, तिथे वैद्यकीय अधिकारी असतात, तिथे जाऊन तक्रार करू शकतो. पण पोलिसांकडे हा म्हणजे हे जे चॅनलाइज केलेलं आहे ते आरोग्य विभागाच्या माध्यमातूनच केलेलं आहे. आणि शिवाय हे कुणी आपल्याला सापडले नाही तर हेल्पलाईन आहे आपल्याकडे वेबसाईट आहे, तिथे जाऊन सुद्धा आपण तक्रार करू शकतो. तिथे जाऊन माहिती सांगू शकतो आणि याचा उपयोग होतोच होतो. म्हणजे आपण जरी नुसता फोन केला, नाव जरी नाही सांगितलं, तरी पण आपला फोन आल्यानंतर अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक होतं असं आपण सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्याची तपासणी ही केली जाते समितीच्या वतीने. अंमलबजावणी निश्चित होते, नक्की होते. बरं, आपल्याला डॉक्टर सुरेश पाटील यांचा फोन आहे आणि ते नगरहून बोलतात. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो, नमस्कार, बोला. मी डॉक्टर सुरेश पाटील बोलतोय, पाथर्डी अहमदनगरवरून. मला कांकरे मॅडमचं पहिलं अभिनंदन करायचं आणि त्यांना एक मला प्रश्न विचारायचा आहे. बेटी बचाव बेटी पढाओ हा जो तुम्ही उपक्रम चालू केलेला आहे, पण जर आपण सामुदायिक विवाह या क्षेत्रात जर जास्त कार्य केलं तर हे कार्य बेटी बचाव बेटी पढाओ यासाठी म्हणजे स्त्री भ्रूण हत्या कमी होण्यासाठी पूरक राहील. तर आपण ह्या क्षेत्रात काम का करत नाही? पाथर्डीवरून बोल. हो, नमस्कार सर, थँक्यू. सामुदायिक विवाह सोहळा आणि 8वा फेरा याविषयी आपण आतापर्यंत बरंच बोललोय आणि मी आताच सांगितल्याप्रमाणे की आता अगदी गाव पातळीपासून मोठ्या शहरामध्ये सुद्धा सामुदायिक विवाह सोहळे हे होत आहेत. 8वा फेरा घेतला जात आहे संपूर्ण देशामध्ये आणि या पद्धतीने काम करून खरोखरच परिणाम चांगला होतो याचा अनुभव पण आपण स्लाइड शोच्या माध्यमातून आता पाहिलेला आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये सुद्धा सामुदायिक विवाह सोहळे झालेले आहेत, त्याबद्दल आपलं अभिनंदन. जेव्हा आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण सामाजिक आंदोलन म्हणून घेतो, त्यावेळेला शासनही त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लक्ष घालत असतं. शासन आणि लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच क्रांती घडते असं आपण बघितलेलं. अगदी बरोबर. तर शासनाच्या सुद्धा काही योजना ह्याच्यामध्ये असतील, त्याच्यापैकी काही योजना आपल्याला प्रेक्षकांना सांगता येतील का? हो, नक्कीच सांगता येतील. खरं म्हणजे शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे की महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार एकंदरीत खूप चांगलं काम आता उभं राहिलेलं आहे. कारण मुलींची संख्या वाढते हे आपल्याला दिसत आहे. तर या दोघांचंही मी खूप खूप अभिनंदन करते की आता बेटी बचाव बेटी पढाओ माननीय पंतप्रधान सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने हे कार्य चाललेलं आहे. त्याच्यामध्ये सुकन्या माझ्या भाग्याची ही एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे. त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली ज्या कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यात आर्थिक लाभ आहे. त्याच्यामध्ये अर्ज अंगणवाडी ताईंकडे केल्यानंतर त्यांना जवळपास 21,200 रुपयाची LICचं जे काही अमाऊंट आहे ती LIC कडे ठेवली जाते आणि मुलगी 18 वर्षांनंतर तिला मग जवळपास 1 लाख रुपये मिळू शकतात. दुसरी जी आहे शिक्षण खात्याची जी योजना आहे ती सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना आहे, ती सुद्धा फार चांगली आहे. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव हे संपूर्ण देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि परिणाम करणार अशी ही योजना सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये खूप जण आता इन्व्हॉल्व झाले आणि खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला इथे दिसत आहे. आपण जेव्हा असं म्हणतो ना की मी तुमची प्रस्तावना आहे तसं म्हटलं की तुम्ही एक चांगलं लिहिता, तुम्ही चांगली कविता करता, तर त्या कवितेतल्या काही ओळी म्हणजे जिथे थोड्या हृदयाला लागणाऱ्या आणि तुमच्या अनुभवातून आलेल्या असं जर तुम्ही एक छोटासा कवितेचं स्वरूप आम्हाला ऐकवलं तर चांगलं होईल की जो ह्या विषयावरतीच आहे. हो, कवितेचं नाव आहे आता लक्ष्मण रेषा नको सीता रेषा आखूया. कुणी म्हणावं की पहा तिचे कपडे किती तोकडे,
कुणी म्हणावं की पहा तिचे कपडे किती तोकडे, कुणी छेडावं की पहा किती ती फुशार की मारते. कपडे तोकडे की विचार तोकडे, कपडे तोकडे की विचार तोकडे, पाहणाऱ्यांच्या नजरेला नजर देऊया, पाहणाऱ्यांच्या नजरेला नजर देऊया, या विचारात बदल घडवूया. आता लक्ष्मण रेषा नको सीता रेषा आखूया, आता लक्ष्मण रेषा नको सीता रेषा आखूया. चांगला पती मिळावा म्हणून नवस, तो टिकावा म्हणून नवस, तो 7 जन्म मिळावा म्हणून नवस, मुलगा व्हावा म्हणून नवस. थांबवा आता पुरुषांचे हे कौतुक सोहळे, थांबवा आता हे पुरुषांचे हे कौतुक सोहळे. बदलूया आता जाचक अविवेकी व्रत वैकल्ये. जीवनात समतेची प्रतिष्ठापना करूया, जीवनात समतेची प्रतिष्ठापना करूया. आता लक्ष्मण रेषा नको सीता रेषा आखूया, आता लक्ष्मण रेषा नको सीता रेषा आखूया. फार सुंदर आहे कविता. दुसरं डॉक्टर असं आपण कविता म्हणतो घेतोय लक्षामध्ये, तुम्ही तुमची पुस्तकही ह्या सगळ्याचा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा विचार झालेला आहे. मला असं विचारायचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा विचार कसा काय पोचला? कारण असं आहे, भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. बाकी सगळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये समानतेचा विचार करतायत. तर ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा नेमकी तुमची भूमिका काय होती, भारताची भूमिका काय होती आणि इतर लोकांचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं होतं? युरोपमध्ये ही आंतरराष्ट्रीय परिषद झाली. याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्सनी ती आयोजित केलेली होती. ग्रीस इथे ती झाली. पिनोलोपी गांधी असं त्याचं नाव होतं. आणि मुळातच की भारत आणि युरोप, त्या युरोपियन सगळ्या लोकांना महात्मा गांधींबद्दल अत्यंत आदर आहे आणि म्हणून पिनोलोपी गांधी असं त्याचं नाव दिलेलं होतं की भारतातल्या समस्या आणि युरोपमधल्या समस्या याची सांगड तिथे घालण्यात आलेली होती. तर भारतातला सर्वात मूलभूत प्रश्न, राष्ट्रीय प्रश्न जो आहे तर तो म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. चीनमध्ये सुद्धा स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. तर अशा विषयावर म्हणजे त्यासाठी त्यांनी माझी निवड केली आणि तिथे मग स्त्रीभ्रूण हत्या का होते याच्यापासून आतापर्यंतचा सगळा जो काही कार्याचा परिचय आहे आणि त्यानंतर ते होऊ नये म्हणूनचं जे काही चिंतन आहे याविषयी तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये चर्चासत्रामध्ये चर्चा झाली. त्याच्यामध्ये मला आठवतं की तिथल्या एक पेडियाट्रिशियन होत्या, तर त्या चर्चेनंतर त्या चर्चा करत असताना उठून उभ्या राहिल्या आणि त्या मला म्हणाल्या की सुधाताई, आम्हाला याच्यावर विश्वासच बसत नाही, कारण आम्ही भारताकडे एक अहिंसावादी देश म्हणून पाहतो आणि कुटुंब संस्था तिथे बळकट असते. त्या कुटुंब संस्था पाहण्यासाठी आम्हाला खरं म्हणजे भारतामध्ये यायची इच्छा आहे. परंतु हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आम्हाला खूप दुःख होतं आणि आम्हाला खरं वाटत नाही. खरं म्हणजे हे कुठला परकीय हात आहे की काय, की संस्कृतीचं विश्लेषण करणारे लोक जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करतात की काय, अशी शंका आम्हाला येते असं त्या म्हणाल्या. आणि भारताबद्दल सगळ्यांनी खूप मोठा आदर व्यक्त केला, कुटुंब संस्थेबद्दल खूप मोठा आदर व्यक्त केला. हे ऐकून मला आनंद झाला. परंतु स्त्रीभ्रूण हत्या या देशामध्ये जास्त होतात ह्याची मात्र खेदाची भावना तिथे मला व्यक्त करावी लागली. पण त्यांनाही आश्चर्य वाटलं सर, कारण कुटुंब वत्सलतेमध्ये भारतासारखा हात धरणारं कोणी नाहीये. त्यांना आश्चर्य वाटते ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. जेव्हा आपण स्त्रीभ्रूण हत्या असं म्हणतो त्यावेळेला तुम्ही ह्या आंदोलनात गेल्या जवळपास 30 वर्ष आहात. काही बरे वाईट अनुभव तुम्हालाही आलेले असतील. तर एक एनकरेजिंग, ज्याला आपण म्हणतो की ज्याला तुमच्या कार्याला थोडासा प्रोत्साहित करणारा असा एखादा तळागाळातल्या कुटुंबाकडनं तुम्हाला मिळालेला प्रोत्साहनाचा असा अनुभव आहे का तुमच्याकडे? हो, असे खूप आनंद आहेत. म्हणजे यांना मी सुवर्ण क्षण म्हणेल आणि माझ्या हृदयाच्या कप्प्यामध्ये असे खूप सुवर्ण साठवून ठेवलेले आहेत. आता किती सांगू आणि किती नाही. तुम्हाला मी थांबवते कारण रणजित राजपूत नंदुरबारहून आपल्याशी बोलते. एक प्रश्न असा विचारायचा आहे की मुलींच्या बाबतीत आदिवासी समाजामध्ये मुलींच्या बाबतीत असं आहे की म्हणजे आदिवासी समाजामध्ये मुलींची संख्या जी आहे ती जास्त आहे आणि जो पुढारलेला समाज आहे त्या समाजात मुलींची संख्या कमी आहे. तर कारण काय? मानसिकता. याच्यामध्ये आदिवासी जर आपण समाजाचा अभ्यास केला तर तिथे हुंडाचा हा प्रश्न फार कमी आहे. म्हणजे आता तर थोडी थोडी सुरुवात झाली, पण आधी जर आपण पाहिलं तर हुंडा हा तिथे प्रश्नच नव्हता. आणि तिथे जर निर्णय कोण घेतं याचा जर आपण अभ्यास केला तर निर्णय तिथे दोघं मिळून घेत असतात किंवा जास्त करून स्त्रिया तिथे निर्णय घेतात असं आपल्याला दिसतंय. आणि दुसरं म्हणजे की
थोड्याफार प्रमाणात आता आपण म्हटलं ना की मानसिकता थोडी निगेटिव्ह होण्याच्या दिशेने आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा की म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे याचं माहिती आता हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि तिकडे चुकून थोडं थोडं पाऊल पडायला लागलंय की काय असं वाटतंय. परंतु एकंदरीतच आदिवासी लोकांमध्ये स्त्रियांकडे पाहण्याची भूमिका ही इतर ठिकाणापेक्षा चांगली आहे, म्हणून आपल्याला तिथे मुलींची संख्या चांगली दिसतेय आणि त्याबद्दल मी सर्व आदिवासी बंधू भगिनींचं खूप मनापासून अभिनंदन करेल. आता हाच प्रश्न जो आहे ना, हा मुद्दा मी थोडासा पुढे घेते आणि तुम्हाला असं विचारते, केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. हो हो हो. तर त्या मातृसत्ताक पद्धतीमुळे केरळमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमी आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. केरळमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमी आहे आणि तिथे शिक्षण पण छान आहे, तिथे मातृसत्ताक पद्धती पण 100% चांगली आहे शिक्षित आहे. आणि खूप चांगलं वातावरण केरळमध्ये आहे. गेल्यानंतर खूप छान वाटतं, म्हणजे अगदी आनंदी वाटतं, सुरक्षित वातावरण वाटतं आणि खरंच मी केरळच्या सगळ्या लोकांचं खूप कौतुक करेन त्यासाठी. कारण मातृसत्ताक पद्धती हाच एक मुळी अनुभव एवढा मोठा आहे की स्त्रीभ्रूण हत्येच्या खूप जवळ जाणार आहे तो की असंही घडू शकतं. बरोबर आहे, ते फार महत्वाचं आहे. कारण आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये, उद्याची आई निर्माण झाली नाही तर माणूसच निर्माण होणार नाहीये. अहो, बायको मिळेल का आधी मुलांना लग्न करायला? खरं आहे ना, म्हणून तर हरियाणामध्ये आता पहिले लडकी दो फिर होट लो अशा प्रकारचा नारा तिथे करण्यात आलेला आहे. कारण तिथे लग्नाला मुलीच मिळत नाही. यापेक्षा स्त्री असो वा पुरुष, आपण सर्व आधी माणूस हा नारा आपण दिला पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्व आधी माणूस. या निमित्ताने मला अगदी मनातली एक गोष्ट सांगायची की स्त्री आणि पुरुषांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे की कुणी एकमेकांकडे निगेटिव्ह दृष्टीने न पाहता परस्पर पूरक एकमेकांकडे पाहिलं पाहिजे. म्हणून ही आणि शी, ही अँड शी किंवा शी अँड ही असं एक ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की रोज प्रत्येकाने 15 मिनिटं या विषयासाठी फक्त द्यायची आहे. त्याच्यासाठी पैशाचा मोबदला किंवा सन्मानाचा मोबदला न ठेवता तर असा एक ग्रुप आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थापन करायचा आहे की जे रोज 15 मिनिटं या विषयासाठी देतील. तर सर्वांना, सर्व रसिकांना, श्रोत्यांना, नागरिकांना मी विनंती करेल की ज्यांना ज्यांना रोज 15 मिनिटं या विषयासाठी द्यायचे आहेत त्यांनी जरूर संपर्क करावा. एक मोठं जन आंदोलन आपण उभं केलेलं आहे, ते आणखीन पुढे न्यायचं आहे. नेमकं काय करायचं? मला 15 मिनिटं द्यायची, हो. तर त्याच्यासाठी आपल्याला 4-5 प्रकारे आपण करू शकतो की समजा आता 15 मिनिटं तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही कोणाकडे जाऊन ते प्रबोधन करू शकता किंवा जे काही समाजाचे गैरसमज आहेत ते दूर करू शकता. की पहिला गैरसमज म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र परायधन, हे आपण समजावून सांगू शकतो की दोघं कसे समान आहेत. त्यानंतर की फक्त मुली झाल्या म्हणून स्त्रीचा जो का अत्याचार केला जातो, मग तिची कधी आत्महत्या होते किंवा ती घर सोडून जाते किंवा तिचा खून केला जातो वगैरे वगैरे आपण पेपरमधून वाचतोच आहे. तर हे जे सेक्स जसा जो बनतो तो क्रोमोझोम आहे, सेक्स आणि XYच्या दृष्टीने याविषयी आपण 15 मिनिटांमध्ये प्रबोधन करू शकतो. रोज एका फॅमिलीला तरी सांगितलं तरी पण त्यातून सुधारणा होऊ शकते. त्या 11 कलमी कृती कार्यक्रमातला एखादा कलम घेऊन आपल्याला काय करता येईल आणि आपली परिस्थिती कशी, एखाद्या लग्नात आपण गेलात तर लग्नामध्ये तुम्ही सांगू शकता. काही महिला डोहाळ जेवणात गेल्या तर डोहाळ जेवणामध्ये सांगू शकता किंवा रोजच्या आपण बसमधून कधी प्रवास करतो, लोकलमधून कधी प्रवास करतो, त्या काळामध्ये आपल्या आजूबाजूला कोण बसले त्यांच्याशी ओळख करून, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड घेऊन मग आपल्याला हा विषय काढून त्यांच्याशी थोडासा संवाद साधता येतो. म्हणजे रोज 15 मिनिटं आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. मग लिगल आहे अँगल, त्याला सोशल अँगल आहे, सायंटिफिक अँगल आहे आणि स्पिरिच्युअल अँगल सुद्धा आहे. कारण माणसाने, मी तर म्हणेल की माणसाने आता मेडिटेशन करण्याची आवश्यकता आहे. कारण जी पण आपण कृती करतो तो आधी विचार करतो आणि विचाराच्या माध्यमातून कृती पुढे जात असते. आणि आज कसं झालंय की हरीवरी करी या वातावरण निर्माण झाले, त्यामुळे माणसाच्या मनामध्ये विचारांची गर्दी झालेली आहे. आणि ही गर्दी शांत करण्यासाठी जेव्हा मेडिटेशन माणूस करतो तेव्हा आत्मचिंतन करतं, आत्मपरीक्षण करतं. त्याच्यामध्ये चांगले विचार बाजूला येतात, वाईट विचार आपल्याला डिलीट करता येतात आणि चांगले विचार घेऊन, स्त्री जन्माच्या स्वागताचे विचार घेऊन, बेटी बचावचे विचार घेऊन आपण स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो, सगळ्यांमध्ये परिवर्तन करू शकतो. म्हणून या 11 कलमामध्ये एक कलम आता मी ऍड करणार आहे, तो म्हणजे ही अँड शी टुगेदर किंवा शी आणि ही टुगेदर आणि मेडिटेशन. म्हणजे स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन. कीर्ती कुमारांचा आपल्याला फोन आहे, हो. बघूया त्यांना काय म्हणायचंय. हॅलो. मला म्हणायचा आजचा जो प्रश्न आहे, आजचा विषय अतिशय सुंदर आहे. त्याबद्दल धन्यवाद दोघांनाही. माझा प्रश्न असा आहे की
समाजामध्ये जोपर्यंत समुपदेशन सेंटर्स जागोजागी निर्माण केली जात नाही, इव्हन म्हणजे माझं ते याही पलीकडे जाऊन असं म्हणणं आहे की शाळा कॉलेजमधून सुद्धा या विषयावर जास्तीत जास्त समुपदेशन केलं पाहिजे, तरच हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. अगदी बरोबर आहे की अगदी कारण काय लहान तर एक उदाहरण द्यायचं झालं तर माजी पंतप्रधान नेहरू ह्यांना सुद्धा मुलगा नव्हता, परंतु एक मुलगी इंदिरा गांधी संबंध जगाला ते हादरून सोडलं तिने. हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्याकडे. अगदी बरोबर आहे. लोक त्या डिफरन्शिएशन कशासाठी करतात हेच कळत. थँक्यू. अगदी बरोबर आहे. त्यांचा आपण जो एकदम- प्रश्न होता तो बरोबर आहे की शाळा पातळीवर सुद्धा हे समुपदेशन झालं पाहिजे. अगदी बरोबर आहे. तिथूनच, कारण शाळेतूनच स्त्रोत पुढे अगदी बरोबर माणूस आहे. वाढत असतो की लहानपणापासूनच की मुलांवर मुलींवर हा विषय बिंबला पाहिजे की मुलगा मुलगी भेद नको आणि स्त्री पुरुष समानता. यासाठी शालेय पातळीवर समुपदेशनाचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये एक कृती कार्यक्रम म्हणून आपण 1 रुपयाची जादू योजना हे घेतो. म्हणजे कसं आहे की संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना बहीण झाली तर मग सगळ्यांनी एकत्र येऊन तो कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 रुपयाचा सहभाग द्यायचा आणि मिळून जे काही रक्कम जमा होईल त्याचा की त्या छोट्या बालिकेला कपडे आहेत, आईची खणा नारळाने ओटी भरणं आहे, आजीला सुद्धा फुल आणि नारळ देऊन सन्मान करायचा आहे आणि तो पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचा हा उत्सव आहे. आणि या माध्यमातून त्यांना एक प्रकारचं संस्कार होतं, त्यांच्यावर एक भूमिका त्यांची तयार होते की मुलीच्या जन्माचं आनंदाने स्वागत करायचं असतं. युजली आपण पाहतो की मुलगा झाला की पेढे वाटले जातात, आनंद व्यक्त होतो, आणि मुलगी झाली म्हणजे सगळे निराश होतात. तर ही निराशा आपल्याला काढून टाकायची आणि तिथे आनंदाची पेरणी आपल्याला करायची आहे. खरोखर आहे. आत्ताच आपण असा एक मुद्दा उपस्थित केला होता की लहान मुलांपासून म्हणजे शाळा लेव्हलपासून जर ह्या गोष्टी करायला घेतल्या तर त्याच्यात झपाट्याने बदल होतील. मला असं विचारायचं आहे की तुम्ही इतके वर्ष हे काम करताय, युवकांचा प्रतिसाद ह्या सगळ्या आंदोलनाला कसा आहे? मला खूप आनंदाने सांगावंसं वाटतं की युवकांचा अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद आहे. अनेक ठिकाणी खेडोपाडी जेव्हा मी जाते, जेव्हा मी बोलते, जेव्हा आमचं कार्यशाळा होते आणि त्यानंतर मग सगळ्यांचे प्रतिसाद मी नेमकं घेत असते, तर अनेक लोकांनी उभं राहून माईक समोर सांगितलं की माझं लग्न ठरलेलं आहे, अमुक अमुक हुंडा घ्यायचं सुद्धा ठरलेलं आहे, परंतु मी इथं जाहीर करतो की आता मी हुंडा घेणार नाही. आणि नंतर त्यांच्या वडिलांचाही मला फोन येतो की आम्ही हुंडा घेणार नाहीये आणि आमची मुलगी आहे तिचंही लग्न ठरलेलं आहे, आम्ही तो हुंडा पण देणार नाही. अशा प्रकारची भूमिका युवक करत आहेत आणि युवकांबद्दल मी प्रचंड आशादायी आहे की आजपर्यंत मी जेवढ्या युवकांना भेटले सगळ्यांनी सकारात्मकच रिस्पॉन्स मला दिलेला आहे. आणि आशावादी चित्र याच्यासाठी आहे की भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे आणि भारताचं भविष्य हे तरुण घडवणार आहेत आणि हे तरुण हे विधायक काम करत आहेत असाच माझा विश्वास आहे. त्यामुळे मुलींची संख्या ही वाढणार आणि स्त्री पुरुष समानता आपण अचीव करणार असा मला अत्यंत गहन दाट असा विश्वास इथे वाटतो आहे. 30 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही हे काम सुरू केलं त्याच्यानंतर आजपर्यंत थोडा असा आढावा घ्यायचा झाला तर किती प्रमाणात ते प्रमाण वाढलंय आणि किती प्रमाणात मानसिकता बदलली आहे असं तुम्ही म्हणू शकाल? जवळपास 45 ते 50% हा मानसिकतेमध्ये फरक झालेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये चांगला सकारात्मक रिझल्ट मिळत होता, पण तंत्रज्ञानाचा हात मिळवणी झाली त्यामुळे तो परत खाली गेला आणि परत आता तंत्रज्ञानावर पण कंट्रोल आलेला आहे. मानसिकता ही बदलू पाहत आहे आणि आता अनेक फोन मला असे येतात की आमच्याकडे मुलगी झाली ताई आणि आम्हाला आता गावजेवण घालायचं आहे. अनेक जणांनी त्याच्यासाठी म्हणजे अगदी जिलबीचं जेवण सगळ्यांना दिलं, अनेकांनी म्हणजे सनईच्या सुरामध्ये स्वागत केलं, अनेकांनी त्याच्यासाठी स्त्रीजन्माच्या स्वागताची कार्यशाळाच घेतली मुलीचा जन्म झाला म्हणून. अशा प्रकारचा सकारात्मक असा रिस्पॉन्स आपल्याला आता मिळतो आहे. आणि आधीचं जे काही आहे की आता सुद्धा म्हणजे आपण असं म्हणतो की आधी पण महिला दुय्यम होती, आताही दुय्यम आहे, परंतु तरी पण स्त्री पुरुष समानतेचं वारं आता हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सकारात्मक रिस्पॉन्स चांगला मिळतोय असं मला वाटतं. पूरक सगळं वातावरण हळूहळू पोषक आणि होईल. पूरक असं हळूहळू हळूहळू होईल होत अशी आहे. तुम्हाला आशा आहे? हो, येस. खरं सांगायचं तर हे प्रत्येकाच्या आत्मपरीक्षणाचा एक भाग आहे. जसं अगदी तुम्ही बरोबर. म्हणालात की मी काय करू अगदी शकतो, बरोबर. माझा खारीचा वाटा कसा अगदी असेल बरोबर. असं जर प्रत्येकाने मनात आणलं आणि हा राष्ट्रीय उपक्रमाचा भाग जर आपल्या अगदी बरोबर घरातनं आहे. बनला
तर असं मला वाटतं की तुमच्यासारख्या अनेक ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं सर्वस्व ह्या योगदानासाठी वाहिलंय त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करणारं होऊ शकेल. आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला खूप मनमोकळेपणाने चर्चा केलीत, तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत, त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी पण आपली खूप आभारी आहे आणि सर्वांचे संपूर्ण महाराष्ट्र